पर्यंत मनाच्या अंतकरणापासून आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. स्पर्धेला सामन्यास सुरुवात होते. एका बाजूला तुंबाड कदमवाडी संघ, दुसऱ्या बाजूला पुरुष चौगुले वाडी संघ. पाहूया सलामीचे बॅटर मध्ये मैदानात दाखल. जगदीश आणि विकास सलामी जोडी मात्र मैदानात दाखल. सामना त्वरित चालू करायचा आहे. इथे मात्र 5:55 झालेले. आपल्याला त्वरित सामना चालू करायचा आहे. कोणत्या वेळेचा विलंब राहू नये. 2 षटकांचा सामना येईल. 5:55 इथे वाजले. बॉलर नेम सांगायचा आहे. प्रवीण वैयक्तिक कोट्याचे पहिल्या संघावरून पहिले षटक टाकण्यास सज्ज. प्रवीण स्ट्रायकर यांना येतो. जगदीश नॉन स्ट्राईक विकास. स्ट्रायकरला जगदीश नॉन स्ट्राईकला विकास. पाहूया काय करतंय या अंतिम सामन्यामध्ये. मेगा फायनल ग्रँड फिनाले 2 संघादरम्यान. एका बाजूला पुरुष चौगुलेवाडी संघ, दुसऱ्या बाजूला तुंबाड कदमवाडी नंबर 1 संघ. पाहूया कोणता संघ या चमचमत्या ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यामध्ये अंतिम ट्रॉफीमध्ये नाव करतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज प्रवीण टू जगदीश मारायचे. पंच दोना समांतर व्हाईट मिळता रुपाली धावसंख्या मिळते आव्हांतर. इथे मध्ये धावांचा मात्र श्रीगंश झालाय. पंचांना अंतिम राहील. ज्या सकाळपासून आतापर्यंत स्पर्धेचा आनंद घेतला आणि स्पर्धा अत्यंत निर्वातपणे पार पडली. शेवटचा अंतिम सामना अंतिम क्षण पण आता सामन्यामध्ये नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने पार पाडायचा आहे. पुन्हा आता सज्जला प्रवीण टू जगदीश असा मार असेल. जगदीश मात्र पाहूया काय करतंय. काय जगदीशला सुरेख फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्क्वेअर मारा टाकतोय. पंच 2 समांतर करतोय. व्हाईट धावसंख्या मिळते आव्हांतर. अवंत संघाची धावसंख्या 2 या अंकावरती. पुन्हा सामन्यात सुरुवात. चेंडू मात्र चेंडू जातोय सीमा रेषावर येतो. उत्तुंग षटकार. सुरेख चेंडू टाकला होता परंतु त्या चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडूला भिरकावून दिला आणि चेंडू गेला सरळ सीमा रेषावर. उत्तुंग षटकार. संघाची धावसंख्या 8 या अंकावरती. सुरेख फलंदाजी करतो फलंदाज मात्र जगदीश. मागच्या सामन्यामध्ये त्याने आपल्या संघाच्या बाजूने सामना झुकवला होता. पुन्हा सामन्यात सुरुवात. प्रवीण टू जगदीश. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू मात्र आता सलग चांगल्या पद्धतीत मारा केला होता. चेंडू मात्र इष्टच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची ते मात्र सांगता होते. पहिल्या चेंडूमध्ये षटकार आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूमध्ये निर्धाव टाकला. अशा पद्धतीने नक्कीच गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. एक धाव महत्वाचे, एक क्षण महत्वाचा. एक चूक महागात पडू शकते आणि चुकीची किंमत मोजावी लागेल. जो जिंकल तो या स्पर्धेत थांबला. तुम्हाला स्पर्धेत अंतिम चमचमत्या ट्रॉफीवर नाव कोरायचं असेल तर नक्कीच सामना आपल्याला जिंकावा लागेल. असे जगावी दुनियामध्ये आव्हानाची लावणी अत्तर. असे जगावी दुनियामध्ये आव्हानाची लावणी अत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असेल नसेल तुझं कोणी तू कायम पंखामध्ये भरारी घे. बदलते दिवस येते तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यावर कोणाचा विश्वास नसला तरी चालेल. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला मात्र ढासलू देऊ नका. पुन्हा सामन्यासह प्रवीण टू जगदीश. सुरेख चेंडू निर्धावत चेंडू इथे टाकला गेला. उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज. फलंदाजा शरीर पासून खूप बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज प्रवीणला माहित आहे जगदीशच्या बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू जगदीश मात्र नक्कीच सीमारेषा पार चेंडू फेकू शकतो. भिरकावून देऊ शकतो. धावसंख्या पोहोचते 8 अंकावरती. 4 चेंडू. शेवटचा 2 चेंडू शिल्लक. सामना त्वरित चालू करायचा आहे. पुरुष चौगुलेवाडी
पुन्हा सामना सुरुवात. प्रवीण टू जगदीश. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 8 अंकावरती पोहोचते. पुन्हा एकदा निर्धावत चेंडू. धावसंख्या स्थिरावली गेली. बॅक टू बॅक 4 चेंडू धाव टाकले गोलंदाज प्रवीणने. पहिलं 2 सर चेंडू व्हाईट टाकले. तिसरा चेंडूवर आला षटकार आणि बॅक टू बॅक 4 चेंडू धाव टाकले. जगदीशला मात्र ढकलून ठेवलाय. पुन्हा सज्ज गोलंदाज. चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया काय घडतंय. झेलमध्ये सुटला गेला. इथे मात्र 2 धावसंख्या सहज पूर्ण. संघाची धावसंख्या 10 या अंकावरती. पहिल्या षटकाची समोर संघाची धावसंख्या बिनबाद 10. येणारे चेंडू बाद 6 चेंडू मध्ये किती धावा जमा केल्यात पाहूया. जमा करतोय हा संघ अर्थात तुंबाड कदमवाडी नंबर 1 संघ. अंतिम सामन्यामध्ये दाखल झाले आहे. पुन्हा आता मग स्ट्रायकर आणलाय तो विकास. पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू खेळू शकला नाही तो विकास. नॉन स्ट्राईकला होता. आता मला स्ट्रायकर आणलाय तो. नवीन बॅट गोलंदाज राजेंद्र टू विकास असा मार असेल. सुरेख चेंडू टाकला होता. 22 रनने एक धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्या बसते 11 अंकावरती. येणारा 5 चेंडू मध्ये नक्कीच आक्रमण करावं लागेल जगदीशला. कमसे कम 20 ते 25 धावा नक्कीच जमा कराव्या लागतील तर नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. पोया पुण्यात सज्ज झाला तो गोलंदाज राजेंद्र टू जगदीश. जगदीश जास्तीत आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. चौकार षटकार मारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. येणारे 5 चेंडू दे पाहूया. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. चेंडू गेला सीमा रेषामध्ये. तो उत्तुंग षटकार. जगदीशचा तो एकच मानस आहे की मला जास्त स्ट्राईक घेऊन मी नक्कीच चौकार षटकार मारू शकतो. पण स्वतःवर त्याचा विश्वास आहे. आपल्या संघासाठी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन चौकार षटकांच्या आतिषबाजीत करण्यामध्ये माहीर असलेला जगदीश आता मध्ये स्ट्रायकर यांना धावसंख्या पोहोचते 17 या अंकावरती. आणि 17 अंक या शेवटच्या षटकामध्ये केवळ 4 चेंडू शिल्लक आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातात पाहूया. कम से कम 25 ते 30 धावांचं टार्गेट सेट केलं तर नक्कीच सामना रंगतदार होऊ शकतो. पण तितक्या ताकदीचे फलंदाज पुरुष चौगुले संघाकडे आहे. इथे मात्र स्क्वेअर मारा. पंच 2 संबंध व्हाईट मध्ये धावसंख्या मिळते अवांतर. आणि अवांतर संघाची धावसंख्या बसते 18 या अंकावरती. पाहूया या मेगा फायनल मध्ये कोणता संघ विजय होतोय. एक धावसंख्या पूर्ण गेली. संघाची धावसंख्या बसते 19 अंकावरती. आता मग शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या 19 अंकावरती. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये किती धावा जमा केल्यात करतोय हा संघ पाहूया. मागच्या वर्षीच्या पर्व 3 मध्ये तुंबाड कदमवाडी संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाले आणि उपविजय संघ ठरला होता. यंदा त्यांना विजय संघ ठरण्याची संधी आहे. इथे मात्र जगदीश मात्र इथे बाद झालेला आहे. इथं मला शेवटचं 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या बघतो 19 अंकावरती.
पंच व्हाईटचा कॉल देत आहेत आणि अवंतर संघाची धावसंख्या पोचते 20 या अंकावरती. पंचांचा निर्णय अंतिम राहील. रिव्ह्यू सिस्टम नाही. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकर लाईनला आर्यन, नॉन स्ट्रायकला तो विकास. आता व्हाईट आहे. व्हाईट एक धावसंख्या ऍड करायची आहे. धावसंख्या पोहोचते 20 या अंकावरती. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू शिल्लक आहे. सामना सुरुवात करायचा. पंचांना विनंती करतो सामना थोडीच चालायचा कारण आपल्याकडे टायमिंग कमी आहे. आता 6 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. 3 चेंडू शिल्लक आहे. चेंडू हवेमध्ये पाहूया काय घडतंय. दोन धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 22 या अंकावरती. आता मध्ये 2 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या पोहोचते 22. एक गडी बाद 22. 2 चेंडू शिल्लक शेवटचं. या चेंडूत काय आक्रमण करतोय पाहूया आर्यन. चेंडू मात्र भिरकावून दिला. चेंडू जातोय चौकार. धावसंख्या 26 या अंकावरती. आता माझा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक या सामन्यामधील. चेंडू मात्र मारलाय भाऊ. एक धावसंख्या पूर्ण. दुसरा प्रयत्न होतो पाहूया. दुसरी धावसंख्या घेण्याचा नाद. दुसरा होत्या इथे मात्र गडी बाद होतोय. धावसंख्या 27 अंकावरती दुसरा गडी बाद होतोय आणि 12 चेंडू 28 धावसंख्येचं आव्हान असेल. 12 चेंडू 28 धावा हे समीकरण असेल. थोडं छत्रक्षण लावून घ्या. कदमवाडी संघ छत्रक्षण लावून घ्या. छत्रक्षण लावून घ्या. कदमवाडी आणि चौगुलवाडी आपले सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचं आहे. तुंबाड कदमवाडी संघ. तुंबाड कदमवाडी नंबर 1 संघ आपण छत्रक्षण लावून घ्या. आणि पुरुष चौगुलवाडी संघाने विनंती करतो की आपण सलामीचे बॅटर पाठवायचे आहे. चला कदमवाडी जगदीश सहकार्य करायचं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धन्यवाद. अशाच प्रकारचं सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद. चौगुलेवाडी आपले सुद्धा दोन्ही सलामीवीर मैदानात दाखल झालेले आहेत. अशाच सहकार्याने ही स्पर्धा या आता शेवटच्या पर्वाकडे चाललेली आहे आणि हा फायनलचा सामना, हा चालू असलेला सामना आणि या फायनलच्या सामन्यामध्ये किती आहेत रे? किती करायचे? 28 धावांचं लक्ष आहे ते फुरुस चौगुलेवाडी या संघासमोर. बघूया कशा प्रकारचं आव्हान हे पार करतोय ते फुरुस चौगुलेवाडीचा संघ
आणि तितकाच समोर असा गोलंदाजीनं भरलेला हा तुंबाड कदमवाडीचा संघ. कोणता संघ बाजी मारतो ते बघूया. हा ग्रँड फिनाले चालू असलेला फुरुज चौगुलेवाडी आणि तुंबाड कदमवाडी. 28 धावांचं आव्हान. या स्पर्धेमध्ये 20 संघ सहभागी झालेले होते आणि त्यामधून हे 2 संघ आता हा फायनलचा सामना खेळत आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या फटाफट. बारा चेंडू आणि 28 धावांसंख्येचं आव्हान असेल. 12 चेंडू 28 धावा. कारण चांगली फलंदाजी पण पुरुष चौगुलेवाडी संघाकडे आहेत. चांगले बॅट्समन आहेत. कारण दोन्ही तुल्यबल संघ आहेत. दोन्ही संघाकडे अनुभवी फलंदाज, अनुभवी गोलंदाज, अनुभवी क्षेत्ररक्षक दोन्ही संघाकडे आहेत. पण कोणता संघ विजय होऊ शकतोय आता सांगू शकत नाही. क्रिकेट निश्चितचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच सामना जाईल आणि सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज दिनेशने ज्या मागच्या सामन्यात ज्या पद्धती गोलंदाजी केली तर या सामन्यात की नक्कीच संघ विजय होऊ शकतो. आता मग स्ट्रायकर लाईनला येतो निकेश आणि रोहन हे चांगले दोन्ही फलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये निकेशने चांगली फलंदाजी केली होती. स्ट्रायकर लाईनला येतो निकेश. स्ट्रायकर लाईनला निकेश, नॉन स्ट्रायकला तो रोहन. पुन्हा सज्ज झाला येतो. चेंडू मात्र भिरकावून चेंडू होतो वाऱ्याच्या वेगाने. चेंडू मात्र अडवला गेला. सुरेख क्षेत्ररक्षण केलं शेवटच्या क्षणी. झेल टिपला असं नक्कीच. एकच धाव घेतली. सुरेख क्षेत्ररक्षण केलं. अंतिम क्षणापर्यंत चेंडू मात्र रोखून ठेवला. झेल टिपता आला मात्र 3 धावा वाचवल्या गेल्या क्षेत्ररक्षणाने. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पुन्हा सज्ज गोलंदाज दिनेश टू रोहन असा मारा असेल. दिनेशला चांगल्या पद्धतीने गोलंदाजी नक्कीच करावे लागेल. सुरेख चेंडू होता मात्र 22च्या बरोबर 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 2. चांगल्या पद्धतीचा मारा होता गोलंदाज दिनेशचा. नक्कीच मध्ये जर पाय नसता तर नक्कीच एष्ट्या मात्र उद्ध्वस्त झाल्या असत्या. परंतु पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. दिनेश टू निकेश. निकेश हे आक्रमक फलंदाज असला बॅट्समन आहे. एक आक्रमक बॅटर आहे तो निकेश आपल्या फलंदाजी जोरावर अंतिम सामन्यापर्यंत या संघाला घेऊन आलेला आहे तो निकेश. चेंडू मात्र हायमध्ये पाहूया झेल होतो काय. इथे मला सुरेख झेल टिपला गेला. इथे मला निकेशची केली मला संपूर्ण झाली. मोठा आदर बसतोय चौगुलेवाडी संघाला निकेशच्या रूपामध्ये. एक मोठा आदरा. सुरेख क्षेत्ररक्षण केलं. यष्टिक रक्षण कोणतीही चुकीला केली नाही. कारण एखादा झेल हा सुटला नक्कीच महागात पडला असता. मागच्या सामन्यामध्ये अशाच निकेशचा झेल सुटला गेला होता आणि निकेशचे 2 षटकार लगावले गेले होते. इथे मात्र तुंबाडवाडी कदमवाडी संघाच्या क्षेत्ररक्षण मात्र कोणतीही चुकी केली नाही. मागच्या सामन्यात पाहिला आपण असेल त्या सामन्यामध्ये निकेशचा झेल सुटला गेला आणि निकेशने 3 षटकार लगावले आणि आपल्या बाजूने सामना झुकवला गेला होता. इथे मात्र कोणतीही चुकी न करता सुरेख झेल टिपला गेला आणि प्रत्येक सामन्यामध्ये झेल खूप महत्वाचा असतो आणि अशा रीतीने निकेशची मात्र इथं खेळी संपूर्ण झाली आहे. सुरेख झेल टिपला गेला. आता नवीन बॅट्समन मैदानात दाखल प्रवीण. दिनेश टू प्रवीण असा मारा असेल. धावसंख्या बोलते 2 अंकावरती. सुरेख चेंडू टाकला गेला. चेंडू मात्र बॅट अँड बॉलचा काही संपर्क नाही. सरळ चेंडू मात्र इष्टच्या हातामध्ये विसावला गेला. इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. अशाच पद्धती गोलंदाजी नक्कीच दिनेशला करावे लागेल. प्रवीण आणि रोहनला चांगल्या पद्धतीचे चौकार षटकांच्या आठेबाजी नक्कीच प्रवीण आणि रोहनला करावे लागेल. आपल्या खांद्यावर आपली संघाची जबाबदारी घ्यावी लागेल नक्कीच. पुन्हा सज्ज दिनेश टू प्रवीण. चेंडू मात्र वन साईडला भिरकावून दिला. पाहूया अशा तऱ्हेने 1 धावसंख्या संघाची धावसंख्या 3 अंकावरती. 5 चेंडू. आता मग या षटकातील केवळ 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या पोहोचते केवळ 3 अंकावरती. काय सुरेख गोलंदाजी करतो गोलंदाज दिनेशने मात्र जखून ठेवलाय. निकेशचे विकेट प्राप्त केले. आता मध्ये दिनेश टू रोहन असा मारा असेल. सुरेख झेल टिपला गेला. आता रोहनची खेळी मध्ये संपूर्ण सुरेख झेल.
पाहतोय तुंबाड कदमवाडी संघाचे सर्व क्षेत्र सकाळपासून प्रत्येक झेल टिपला जातोय. धावसंख्या पोहोचते 3 अंकावरती. 2 गडी बाद 3 अशी धावसंख्या. आता मग 6 चेंडू 25 धावांची गरज असेल. 6 चेंडू 25 धावा हे समीकरण असेल. सुरेख गोलंदाजी केली गोलंदाज नितेशने मात्र 3 धावा देऊन 2 गडी मात्र बाद झालेले आहे. आता मग गोलंदाज जगदीश टू प्रवीण. सुरेख झेल टिपला गेला मात्र इथं प्रवीणची केली संपूर्ण. इथे मात्र प्रवीण मात्र बाद होतोय. प्रवीण बाजून तंबूच्या आश्रयाला. इथे मात्र प्रत्येक झेल टिपला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण करते कदमवाडी नंबर संघाचे सर्व क्षेत्ररक्षक. नवीन बॅट्समन मैदानात दाखल दुर्गेश. स्ट्रायकरांना दुर्गेश नाव ऐकलं तर रुपेश. 5 चेंडू 25 धावा समीकरण. 5 चेंडू 25 धावा हे समीकरण. पाहूया या सामन्यामध्ये अंतिम चषकामध्ये यंदा कदमवाडी संघ नाव करतो काय. दोन चेंडू 4 चेंडू आणि 25 धावा समीकरण. 4 चेंडू 25 धावा समीकरण. मागच्या वर्षी उपविजेता संघ ठरलेला तुंबाड कदमवाडी नंबर संघ यंदा मात्र चषकावर नाव करण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू. चेंडूला सीमा बाहेर येतोय चौकार. 7 धावसंख्या 7. 3 चेंडू 21 धावांची गरज. 3 चेंडू 21 धावा समीकरण. जगदीश टू दुर्गेश मारा असेल. इथे स्क्वेअर मारा. पंच दोनात समांतर व्हाईट चौक धावसंख्या मिळते आव्हान. एखादी चूक महागात पडू शकते. तीन चेंडू 20 धावा. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया. झेल होतो का पाहूया. सुरेख झेल टिपला गेला. आज नक्कीच तुंबाड कदमवाडी संघाच्या त्यांच्या पाठीमध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण आहे. नक्कीच मागच्या वर्षी उपविजेता संघ ठरला होता तुंबाड कदमवाडी संघ. यंदा मात्र चषकावर नक्कीच नाव करतो. या चमचमत्या ट्रॉफीवर नाव चषकावर नाव करणे सज्ज आहे तुंबाड कदमवाडी नंबर संघ. विघ्नेश दुर्गेश गे बाद झाला. आता विघ्नेश आलाय. तुंबाड कदमवाडी संघ आनंदमय वातावरणामध्ये आणि हा जल्लोष सज्ज करण्यासाठी त्यांचे सर्व खेळाडू त्यांचे सर्व पाठीरके मात्र सज्ज झालेले आहेत. या आनंद साजरा करण्यासाठी मागच्या वर्षी हा उपविजेता संघ ठरला होता. यंदा मध्ये या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी सज्ज आहे तुंबाड कदमवाडी नंबर 1 संघ. केवळ 2 चेंडू शिल्लक. पाहूया काय करताय काय बिघडताय. चेंडू मात्र बिरकावून दिलाय. चेंडूला सीमा बाहेर येतोय चौकार. धावसंख्या 12 अंकावरती. आता मला केवळ 1 चेंडू शिल्लक. आणि या छत्रपती शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ तलगर आयोजित छत्रपती शिवप्रतिष्ठान चषक 2026 रणसंग्राम. आणि या रणसंग्रामात चषकावर नाव करण्यासाठी सज्ज झाला तुंबाड कदमवाडी संघ. पंचायत नो बॉल.
शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. छत्रपती शिवपुत्रांच्या संघ 2026च्या अंतिम चषकावर नागोनट सज्ज झाला संघ तुंबाड कदमवाडी नंबर 1 संघ. जल्लोष उत्साह साजऱ्यासाठी संघ त्यांचे पाठरे सर्व खेळाडू जल्लोषात साजरा करणे सज्ज झाले.